माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा जनसंवाद यात्रा सुरू आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक नगर, मग नंतर कोल्हापूर, सांगली आणि आता मुंबई आणि याच्यानंतर मराठवाडा असा हा जनसंवाद यात्रा असेल। आणि आज मुंबईमध्ये मागाठाणे आणि मालाड आणि त्यानंतर पुढे जोगेश्वरी असेल, दिंडोशी असेल आणि अंधेरी पूर्व या विधानसभेचा आढावा बैठक आम्ही घेतोय। माझ्याबरोबर माजी खासदार राहुल शेवाळेजी आहेत, अडसूळ साहेब होते, पावसकरजी आहेत, आमदार सुर्वे साहेब आहेत, मनीषा कायंदे मॅडम आहेत, शीतल म्हात्रेजी आहेत, सिद्धेशजी कदम आहेत। एक कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी त्या विधानसभेमध्ये कशा प्रकारे काम चालू आहे, कशा प्रकारे पक्ष संघटना आहे, सध्याची स्थिती काय आहे, संघटनात्मक ताकद किती आहे, कुठल्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या दृष्टिकोनातून काम कशा प्रकारे सुरू आहे आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि सरकारने ज्या ज्या योजना सुरू केल्या त्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचतायत की नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी लेक योजना असेल, युवा कार्य प्रशिक्षण आहे, अशा अनेक योजना ज्या सरकारने सुरू केल्या त्याचा पर्क्युलेशन त्याच्या खालच्या स्तरापर्यंत आपण घेऊन जातोय की नाही याचा देखील आढावा या बैठकीच्या माध्यमाने होतो। आणि त्याचबरोबर शाखा प्रमुखांशी, शाखा समन्वयकांशी, थेट शिवसैनिकांशी थेट संपर्क जो आहे तो या बैठकींच्या माध्यमाने होतोय। ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे, त्याचबरोबर त्या विधानसभेमध्ये असे काय प्रश्न आहेत का, ते प्रश्न आता अजून सोडवणं बाकी आहे किंवा त्याच्यावरती लगेचच निर्णय घेऊ शकतो। या मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घरांचा आहे। SRAचे प्रकल्प असतील, म्हाडाचे प्रकल्प असतील, कोळीवाड्याचे प्रकल्प आहे, जसं मालाडमध्ये विषय होते त्यांच्या घरांचा विषय असेल कोळीवाड्यामधल्या, तर हे सगळे प्रश्न जे आहेत याचा एक आढावा आम्ही घेतोय आणि हा आढावा माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आम्ही घेऊन जातो। आणि त्या मतदारसंघामध्ये अजून कुठले निर्णय आता इमिजिएटली घेऊ शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी देखील आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सांगतो आणि त्याच्यावरती योग्य ते निर्णय होऊन अजून दिलासा जो आहे तो तिकडच्या नागरिकांना कसा मिळेल हा या दौऱ्यामागचा हेतू आहे। या ठिकाणी मागाठाण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांचा वन विभागातील, कालच आपण 28 करोड रुपये भाडं दिलं, वन विभागातील जागा असतील, त्याचबरोबर SRAचे विषय असेल, 28 करोड रुपये जे आहे ते कालच SRAमध्ये जे बाधित गेले अनेक वर्ष लोक होते त्यांना आपण दिलं। तुम्हाला माहिती असेल की रमाबाई आंबेडकर नगर हा सगळ्यात ताजं उदाहरण आहे की गेले अनेक वर्ष SRAच्या माध्यमाने जे बिल्डरनी घरं म्हणजे SRA प्रकल्प घेतले होते ते गेले अनेक वर्ष रखडल्यामुळे लोकांना स्वतःची हक्काची घरं मिळाली नाही। त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, सरकारने त्याच्यावरती एक धोरण बनवलं की SRA आणि MMRDA हे कन्सोर्शियम फॉर्म केलं आणि त्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये लोकांना घराचं भाडं देखील मिळत नव्हतं, ते 30-30, 35-35 हजार रुपये भाडं देखील लोकांना दिलं आणि त्या रमाबाई आंबेडकर नगरच्या लोकांना MMRDA आता घरं जी आहेत, MMRDA आणि SRA मिळून एक नवीन प्रकल्प, नवीन योजना आपण मुंबईमध्ये सुरू केली जेणेकरून मुंबईच्या मराठी माणसाला, मुंबईकराला त्याचं घराचा हक्क म्हणजे स्वप्न जे होतं स्वतःच्या हक्काच्या घराचं हे गेले अनेक वर्ष प्रलंबित होतं। गेले अनेक वर्ष लोकांनी इथे सत्ता गाजवली तरीही लोकांना न्याय देऊ शकले नाही, पण हे न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या सरकारने या ठिकाणी केलं आणि लोकांना त्यांचं हक्काचं घर मिळावं यासाठी MMRDA आणि SRA एकत्र येऊन गृह प्रकल्प जे आहेत हे बनवता येते आणि लोकांना ते भाडं पण दिलं। त्याचबरोबर चांदिवलीमध्ये तिथे देखील लोकांना घरांच्या चाव्या देण्याचं काम तिथे देखील आपण केलं आणि हा पूर्ण मुंबईमध्ये असे प्रकल्प रखडलेले आहेत, म्हाडाचे NOC नाही आहेत, SRAचे प्रकल्प बिल्डर फरार झालेले आहेत, बिल्डर जेलमध्ये आहेत, बिल्डर लोक जे आहेत ते लोकांना घरं देत नाही आहेत। ही सगळी घरं, हे सगळे प्रकल्प सरकार त्याची जबाबदारी घेणार
आज MMRD आणि SRA कन्सोर्शियम फॉर्म केलेले आहे. त्याच्यामध्ये आता भविष्यामध्ये MMRD असेल, MSRDC असेल, सिडको असेल, BMC असेल, हे सगळे जे ऑर्गनायझेशन्स आहेत हे सगळे एकत्र येऊन हा मुंबईचा घराचा प्रश्न आहे, हा कायमचा जो आहे हा मार्गी लावण्यासाठी काम सुरू झालेलं आहे. रमाबाई आंबेडकर नगर हे त्यातलं एक ताजं उदाहरण आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. भविष्यामध्ये जे लाखो लोक घराच्या पासून वंचित राहिलेली आहेत, त्यांचा हक्काचं घर मिळालेलं नाही, जे म्हणजे मुंबई सोडून बाहेर गेलेत, त्यांना पुन्हा मुंबईमध्ये कसं आणता येईल त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय पूर्णपणे काम करतायत. त्याची सुरुवात ही रमाबाई नगरपासून सुरू झालेली आहे. बदलापूर प्रकरणामध्ये आरोपी आहेत आपटे आणि कोतवाल यांना मुख्यमंत्र्यांकडून संरक्षण मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्यामुळे संरक्षण मिळत आहे. अरे मी सारखं म्हणालो तुम्हाला, जे नशा करून बोलतात त्यांना उत्तर देण्यासाठी आपण बांधील नाही. रोज रोज तेच बोलल्यावरती काही भेटत नाही, त्याच गोष्टी सुरू राहतात. आणि मला वाटतं उगाच कोणाच्या प्रश्नांना उत्तर आपण द्यायचं, कोणाची किती लायकी आहे हे आपण ठरवलं पाहिजे. सर, या सगळ्या आजच्या बैठकीमध्ये लोकसभामध्ये जे चित्र होतं बदलावर किंवा कार्यकर्त्यांवर किंवा विधानसभेला सामोरं जाताना चांगल्या पद्धतीने संघटना तयार होईल त्याबद्दल काय झालं का? आणि कशातरी कार्यकर्त्यांना आपण सांगितलं की विधानसभेला काय केलं? कार्यकर्ते जे आहेत ते आपापल्या परीने काम करतायत. त्यांना या योजनेच्या माध्यमाने, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने लोकांपर्यंत ते पोचले पाहिजे. लाडकी बहीण कुटुंब भेट हा उपक्रम जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केला, हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी रोज 10 ते 15 घरं जी आहेत ही केली पाहिजे, जेणेकरून आत्तापर्यंत जे लाभार्थी झालेले नाही किंवा ते वंचित राहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत थेट पक्ष शिवसेना पोचू शकते आणि त्यांना देखील लाभार्थी करून घेऊ शकते. आणि त्याचबरोबर संपर्क जो आहे पक्षाचा हा प्रत्येक घरापर्यंत होईल. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट या माध्यमाने हे देखील इन्स्ट्रक्शन्स जे आहेत हे आम्ही कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पहिल्या दिवशी 15 घरं स्वतः केलेली आहेत. आणि मला वाटतं आता गणपती झालेले आहेत, आता सगळे लोक, काही लोकांनी सुरुवात केलेली आहे, काही लोकांची सुरुवात करण्याची बाकी आहे, ती सुरुवात देखील होईल. लाडकी बहीण योजना कितपत पोहोचली, लोकांचा काय रिस्पॉन्स आहे यावर काय फीडबॅक मिळाला? लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे की लाडकी बहीणीच्या एक मोठं यश आपण बोलू शकतो की सरकारला आलं. 2 महिन्याच्या आत लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत पोचली. करोडो, आजपर्यंत 1,60,00,000 लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. आणि मी तुम्हाला सांगतो 30 सप्टेंबरपर्यंत हा आकडा 2.5 कोटीपर्यंत पोचेल. म्हणजे काही महिन्यातच, 2-3 महिन्यातच इतका मोठा आकडा जो आहे हा सरकार, कारण की सरकारची यंत्रणा त्याचबरोबर खाली प्रशासना म्हणजे पूर्णपणे प्रशासनाची यंत्रणा असेल, कार्यकर्त्यांची यंत्रणा असेल, ही चांगल्या प्रकारे काम करते. म्हणून प्रत्येक घरापर्यंत ही योजना गेलेली आहे आणि त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. मी काही महिलांना इथे भेटलो, बहिणींना भेटलो की बाबा पहिल्यांदा कुठल्या सरकारने, पहिल्यांदा कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आमच्याबद्दलचा विचार केला आणि आम्हाला आमच्या पायावरती उभं करण्यासाठी, आम्हाला सक्षम करण्यासाठी दरमहा 1500 रुपये देण्याचं ठरवलं. आणि जे वचन दिलं होतं ते वचन रक्षाबंधनाच्या अगोदरच दिलं, पूर्ण केलं. म्हणजे 3000 रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये. आणि आता ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही, ज्यांनी लेट फॉर्म भरलेत, त्यांच्या तर खात्यामध्ये आता सप्टेंबर एंडपर्यंत 4500 रुपये जमा होतील. तर मला वाटतं ही लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने प्रत्येक महिलेला सक्षम करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने केलेलं आहे. तिसरा हप्ता काल तारीख नाही, सगळ्यांना आता पैसे येतील ना. तिसरा हप्ता पण येणार आणि त्याचबरोबर एकत्र 3 हप्त्या म्हणजे 3 महिन्याचे पैसे देखील येणार आहेत. सप्टेंबर 30 तारखेपर्यंत आपण रजिस्ट्रेशनचं तारीख ठेवलेली आहे. ही या रजिस्ट्रेशनच्या तारखेपर्यंत म्हणजे काय होतं, एकत्र जेव्हा आता आपण नवीन रजिस्ट्रेशन करतो तर त्याच्यातले लाभार्थी एकत्र करून आपण ते पैसे जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. काँग्रेस जे आहे हे लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये आहे. हे आता त्यांच्या PILनी आणि त्याचबरोबर त्यांच्या आमदारांनी जे स्टेटमेंट केलं, योगेश केदार, सुनील केदार, त्या सुनील केदार यांनी तर याचिका
कोर्टामध्ये गेले की ही लाडकी बहीण योजना बंद करा. आणि त्याचबरोबर आता स्वतः बोलले देखील आहे की आमचं सरकार, कारण की त्यांनी ही योजना कर्नाटक असेल तिथे सुरू करण्याचं आश्वासन दिलं, पण तिकडे पैसे देऊ शकले नाही लोकांना. हरियाणामध्ये आता त्याच काँग्रेसने तिथे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जे आहे 2,000 रुपये प्रत्येक बहिणीच्या अकाउंटमध्ये टाकू. पण मला लोकांना सांगायचं आहे की जिथे यांचं सरकार आहे, तेलंगणामध्ये असेल, कर्नाटकमध्ये असेल, तिथे हे लोक पैसे देऊ शकले नाही. म्हणजे यांचं इंटेन्शन जे आहे हे लाडक्या बहिणींना काही, त्यांना महिलांना सक्षम करण्याचं इंटेन्शन काहीही नाही आहे. फक्त ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या योजना कशा बंद कराव्यात याच्यासाठी काँग्रेस जे आहे आणि विरोधी पक्ष हे काम करत आहे. आणि हे लाडक्या बहिणींनी आणि सगळ्या महिलांनी जाणून घ्यावं की यांचं इंटेन्शन जे आहे, म्हणजे हे आत्ता असं बोलतायत, जर भविष्यामध्ये यांना जर ताकद मिळाली तर ह्या सगळ्या योजना ज्या महिलांना आम्ही सक्षम करणाऱ्या योजना आहेत ह्या पूर्णपणे योजना बंद करतील. मला बहिणींना आणि सगळ्या महिलांना देखील सांगायचं की याच्यापासून आपण सगळ्या सावत्र भावांपासून जे आहे हे सावध राहावं. अंधेरी पूर्वच्या विधानसभेच्या जागेवरती भाजप आमदार अमित साठे यांनी दावा केला आहे की अंधेरी पूर्वमध्ये आता भाजपचा उमेदवार निवडून येईल असं त्यांनी दावा केला. प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की माझी ताकद जास्त आहे. आम्हाला इकडे आता मालाडची मी आढावा बैठक घेतला तर ते मालाड पूर्वमध्ये आमच्या कार्यकर्त्यांकडून मागणी आहे की बाबा ही जागा जी आहे ती शिवसेनेला सुटावी. तिथे तसं त्यांची मागणी असेल अंधेरीमध्ये की बीजेपीला सुटावी. असं सगळीकडे जे आहे ते कार्यकर्त्यांची भावना असते. कार्यकर्त्याला वाटतं की माझा पक्ष इथे मजबूत आहे. पण मला वाटतं अल्टिमेट निर्णय जो आहे हा तिन्ही पक्षश्रेष्ठी जे आहे ते बसून घेतील. कुठला उमेदवार, कुठला पक्ष कुठल्या विधानसभेमध्ये निवडून येईल हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे एकत्र बसतील आणि ठरवतील. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं समन्वयाने सगळ्या गोष्टी चालू आहेत. लवकरच आपल्याला कळेल की कुठली जागा कुठला पक्ष जो आहे तो हा लढवतोय. आता मी थोड्या वेळा अगोदर सांगितलं की कोणाची किती लायकी आहे हे आता त्यांच्यामधले पण लोक जे आहेत हे सांगू लागलेले आहेत. आणि मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकाला जे आहे हे तिथे मुख्यमंत्रीचा चेहरा बनायचा. आणि काही लोक ओरडून थकले आता, मला मुख्यमंत्रीचा चेहरा बनवा, मला मुख्यमंत्र्याचा चेहरा बनवा. पण त्यांचं काय कोण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. कारण की त्यांची परिस्थिती जी आहे ही लोकसभेमध्ये त्यांना कोणामुळे मतदान मिळालं हे आता काँग्रेसला पक्का माहिती पडलेलं आहे की आमचीच मदत घेऊन आम्हालाच हे सांगतायत की आम्हालाच मुख्यमंत्र्याचा चेहरा करा. आणि काही विशिष्ट वर्गाचं मतदान घेऊन त्यांची दिशाभूल करून त्यांना धर्माच्या नावावरती भडकवून आज टेम्पररी मतदान जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे. पण महायुतीचं सरकार जे आहे हे कुठलाही धर्मभेद करत नाही, जातीभेद करत नाही. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने हिंदूंना जेवढा लाभ झालेला आहे तेवढाच मुस्लिम बहिणींना देखील लाभ झालेला आहे. त्याचबरोबर बाकी दलित महिलांना पण तिथेच लाभ झालेला आहे. आणि त्याचबरोबर आदिवासी बहिणींना पण तितकाच लाभ झालेला आहे. हे महायुतीचं सरकार जे आहे सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे जे आहे हे काम करतंय. आणि प्रत्येक घटकाला न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी आम्ही काम करतोय. धन्यवाद. शिवसेना उबाटा गट आणि शिवसेना त्यांच्या आता रंगमंचावर देखील आलेले. मला काही सांगायचं नाटक तिकडे 50 कोटी असं नाटक काढलेलं आहे. मला वाटतं त्यांचं रोजचं तेच चालू आहे. खोके गद्दार, त्याच्या पलीकडे ते गेलेले नाहीये. लोकसभेमध्ये काय झालं याचं इंट्रोस्पेक्शन पण केलं पाहिजे त्यांनी उबाटाने की काय परिस्थिती झाली आहे ती. मराठी लोक, मराठी मतदार जे आहेत ते कोणाच्या मागे उभे राहिले आणि तुम्हाला कोणाची मतं मिळाली. ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये नेहमी बाळासाहेब लढत राहिले त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आपण बसताय आणि त्यांची मतदान आपण आज घेताय. त्यांच्यावरती पूर्णपणे अवलंबून आज उबाटाची परिस्थिती अशी झालेली आहे. तर आपण ते इंट्रोस्पेक्शन करा की आपली परिस्थिती काय झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना चांगली घोडदौड करते, चांगल्या प्रकारे काम करते. आणि या विधानसभेमध्ये जे आहे हे जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील त्याच्यासाठी आम्ही सगळे लोक प्रयत्न करतो. या विरोधात देखील याचिका केली होती सुप्रीम कोर्टामध्ये की
देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे आणि एक मोठं यश केंद्र सरकारला किंवा आपल्याला मिळालं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या विरोधात जसं हायकोर्टामध्ये हे लोक गेले, याचिका दाखल केली, तशी याचिका जी आहे हे गरिबांना आनंदाचा शिधा जो दरवर्षी आपण देतो त्याच्या आणि वर्षामधून 4 वेळा आपण देतो त्यांना आनंदाचा शिधा, जेणेकरून गरिबाच्या घरी जे आहे हे दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी हो, चांगले सण बाकीचे सण जे आहेत ते चांगल्या प्रकारे साजरे हो. त्याच्या विरोधात देखील हे अगोदर हायकोर्टामध्ये गेले, नंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेले. हायकोर्टाने अगोदर याचिका फेटाळली आणि आता सुप्रीम कोर्टाने देखील याचिका फेटाळली. म्हणजे यांचं धोरण जे आहे हे फक्त गरिबांना जे आहे लाभापासून वंचित आणि त्याचबरोबर स्कीमपासून सगळ्या योजनांपासून वंचित ठेवणं तेच आहे. गरिबांना गरीब कसं ठेवता येईल हे जे आहे हे विरोधकांचं आणि काँग्रेसचं पूर्णपणे धोरण आहे. हे धोरण लोक आणि त्याचबरोबर आता कोर्टाने देखील फेटाळलेलं आहे. भविष्यामध्ये निवडणुकीमध्ये मला लोकांना सांगायचं आहे की यांना ताकद जर आपण दिली तर आपण आपल्याला जे योजना सुरू आहेत त्या सगळ्या योजना बंद करण्याचं काम ही सगळी मंडळी करतील. तर आपण सगळ्यांनी जे आहे सावध राहावं एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.